ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। राज्यमंत्री पंकज भोयर यांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर प्रतिक्रिया दिली आहे। विलिनीकरण होणं न होणं हा पूर्णपणे त्यांचा अधिकार आहे। अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे चांगले संबंध होते। कुठलाही निर्णय घेताना अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना विचारात घेतलं असतं असं भोयर यांचं म्हणणं आहे। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचं विलीनीकरण होणे अथवा न होणे हा पूर्णपणे त्यांचा अधिकार आहे किंवा ते त्याच्यामध्ये निर्णय घेणार आहेत। तरी देखील आदरणीय अजितदादा आणि आदरणीय देवेंद्रजी यांचे जे संबंध होते त्या माध्यमातून अजित पवार गट कुठलाही निर्णय घेताना हे सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना विचारात घेतील। जेवढी लायकी तेवढाच निधी मिळाला अशी बोचरी टीका पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली आहे। माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांच्यावर ही टीका करण्यात आली आहे। 13 महिन्यात मला 13 रुपये देखील निधी हा मिळाला नाही असं वक्तव्य आमदार उत्तम जानकर यांनी केलेलं होतं, ज्यावर मोरे पलटवार करतायत। 13 महिन्यात मला 13 रुपये सुद्धा मिळाले नाही विधिमंडळात। आपली पात्रतेप्रमाणे आपल्याला मिळालेले पैसे आहेत, त्यामुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट नाही, आपल्या मेंदूत खडखडाट झालेला समोर येते। जानकर यांची जेवढी लायकी तेवढाच निधी मिळाला असं जयकुमार गोरे यांनी म्हटलेलं आहे आणि उत्तम जानकरांवर टीका केली आहे। तर आणखीन एक या घडीची महत्त्वाची बातमी, राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची निवड करावी। राष्ट्रवादी पक्षातील वेगवेगळ्या सेलच्या 30 प्रदेशाध्यक्षांचं पत्र आहे। सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना हे पत्र पाठवण्यात आलंय। बाबासाहेब पाटील यांच्या माध्यमातून हे पत्र लिहिलं गेलंय। काल अचानक प्रफुल्ल पटेल यांचं नाव खरं तर राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी समोर आलेलं होतं। त्यानंतर पक्षातील वेगवेगळ्या अंगीकृत असलेल्या 30 प्रदेशाध्यक्ष यांनी सुनेत्रा पवार यांचीच नियुक्ती त्या ठिकाणी करावी अशा मागणीचं पत्र सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना देण्यात आल्याची बातमी समोर येते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।